टू आविसॉस इंग्लिश. सो स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत क्लास 8 मधील पोयम व्हाय. व्हाय व्हाय म्हणजे का, का बरं. तर ही अतिशय गमतीदार अशी एक पोयम आहे. यामध्ये एक छोटा मुलगा जो कायमच प्रश्न विचारत राहतो, हे असं का आहे, ते तसं का आहे. आणि त्याचे काही प्रश्न असे आहेत की ते आपल्यामध्ये सुद्धा क्युरिओसिटी निर्माण करतात. चला तर मग पोएम स्टार्ट करूया. आय नो अ क्युरियस लिटिल बॉय हू इज ऑलवेज आस्किंग व्हाय. व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाव, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय. आय नो अ क्युरियस लिटिल बॉय. मी एका क्युरियस छोट्या मुलाला ओळखतो. क्युरियस म्हणजे अतिशय उत्सुक, ज्याला नवीन नवीन गोष्टी जाणून घ्यायची इच्छा असते असा. तर अशा एका छोट्या मुलाला मी ओळखतो. हू इज ऑलवेज आस्किंग व्हाय, जो नेहमीच विचारत राहतो असं का. व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाव, व्हाय नॉट. हे का, ते का, असंच का, तसंच का, आताच का, नंतरच का बरं नाही, का बरं हो. अशा प्रकारे बरेच व्हायवाले प्रश्न तो नेहमी विचारत राहतो आणि लोकांना भंडावून सोडतो. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वूड शूड स्विम, व्हाय लीड अँड मार्बल सिंग. आता हा जो मुलगा आहे छोटा, याला नेहमीच माहिती करून घ्यायचं असते की व्हाय वूड शूड स्विम, लाकूड, वूड म्हणजे लाकूड, स्विम म्हणजे तरंगणे. तर या छोट्या मुलाला माहिती करून घ्यायचं आहे की लाकूड पाण्यावर का बरं तरंगते. व्हाय लीड अँड मार्बल सिंग. आणि लीड अँड मार्बल्स, मार्बल्स म्हणजे गारगोटे किंवा कंचे. तर व्हाय लीड अँड मार्बल सिंक. आणि ते पाण्यामध्ये का बरं, सिंक म्हणजे बुडणे, बुडतात. म्हणजे या छोट्या मुलाला माहिती करून घ्यायचं आहे की लाकूड पाण्यावर का बरं तरंगते आणि गारगोटी म्हणजे मार्बल्स अँड लीड पाण्यामध्ये का बरं बुडतात. व्हाय स्टार्स शुड शाईन अँड विंड शुड ब्लो अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक. स्टार्स का बरं शाईन करतात. व्हाय स्टार शुड शाईन, आकाशात तारे का चमकतात. अँड विंड शुड ब्लो, आणि विंड म्हणजे हवा, ब्लो म्हणजे वाहने, आणि हवा का बरं वाहते. आकाशात तारे का चमकतात, हवा का वाहते. अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक, आणि आपण का बरं खातो किंवा पितो, म्हणजे अन्न, जेवण करतो, पाणी पितो, तर ते आपण का बरं करतो. अशा प्रकारे बरेच वेगळे वेगळे प्रश्न या मुलाला नेहमी पडत राहतात. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स अँड व्हाय दे क्रॉस द स्काय. त्या मुलाला माहिती करून घ्यायचं आहे की व्हॉट मेक्स द क्लाउड, क्लाउड्स म्हणजे ढगं, हे ढगं कशापासून बनलेले आहेत. अँड व्हाय दे क्रॉस द स्काय, आणि ते आकाशात का बरं तरंगतात किंवा आकाशात इकडून तिकडे का बरं उडतात. हा छोटा मुलगा, याला माहिती करून घ्यायचं आहे की हे ढगं कशापासून बनलेले आहेत आणि ते आकाशात का बरं तरंगतात. व्हाय सिंग्स द सन बिहाइंड द हिल्स अँड व्हाय द फ्लॉवर्स डाय. सूर्य नेहमी बिहाइंड द हिल्स म्हणजे पर्वताच्या मागे, सूर्य नेहमी पर्वताच्या मागे का बरं बुडतो. अँड व्हाय द फ्लॉवर्स डाय, आणि फुलं का बरं मरून जातात, हे सुद्धा त्याला माहिती करून घ्यायचं आहे. ही वॉन्ट्स टू नो व्हाय विंड शुड कम फ्रॉम आउट द बेलोज नोज. व्हाय पॉपगन शुड गो पॉप अँड व्हाय द ओशन एब्स अँड फ्लोज. तर त्या मुलाला माहिती करून घ्यायचं आहे. ही वॉन्ट्स टू नो व्हाय विंड शुड कम फ्रॉम आउट द बेलोज नोज. बेलोज म्हणजे भाता. आता जे लोहार असतात, ब्लॅकस्मिथ, ते जेव्हा कुठलीही लोखंडाची वस्तू तयार करतात तर त्यांची एक भट्टी असते. त्या भट्टीमध्ये आग पेटलेली, कोळसे पेटलेले असतात आणि त्याच्यात लोखंड गरम करून ते त्या लोखंडाला आकार देतात. तर ती भट्टी, ते कोळसे नेहमी पेटत ठेवायसाठी त्यांच्याकडे एक मशीन असते, जी फिरवली की त्याच्यामधून हवा बाहेर पडत राहते आणि त्या हवेमुळे ते कोळसे जे आहेत ते नेहमी धगधगत राहतात. तर त्या हवा बाहेर पडणारी जी मशीन आहे त्याला बेलोज म्हणतात. बेलोज म्हणजे भाता. तर हा जो मुलगा आहे, याला हे माहिती करून घ्यायचं आहे किंवा याला असा प्रश्न पडला की त्या भात्यामधून, त्या बेलोजमधून हवा बाहेर कशी पडते. व्हाय पॉपगन्स शुड गो पॉप अँड व्हाय द ओशन एब्स अँड फ्लोज. पॉपगन्स म्हणजे खेळण्याची बंदूक, खेळण्याच्या बंदुकीमधून गोळ्या कशा बाहेर पडतात. अँड व्हाय द ओशन एब्स अँड फ्लोज. ओशन म्हणजे समुद्र,
समुद्राला का बरं ओहोटी लागते आणि तो का बरं वाहतो, हे सुद्धा त्याला माहिती करून घ्यायचं आहे. ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश हॅव गिल्स अँड व्हाय बॉयज कॅनॉट फ्लाय. आता हा छोटा मुलगा याला माहिती करून घ्यायचं आहे की व्हाय फिश हॅव गिल्स, मासोळ्यांना गिल्स का बरं असतात, कल्ले. गिल्स म्हणजे कल्ले ज्याच्यातून ते श्वास घेतात. तर मासोळ्यांना गिल्स का बरं असतात. अँड व्हाय बॉयज कॅनॉट फ्लाय, आणि मुलं आकाशात का बरं उडू शकत नाहीत. जसे पक्षी आकाशात उडतात तसे मुलं पण आकाशात का नाही उडू शकत. व्हाय स्टीम कम्स फ्रॉम द केटल स्पाउट अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. केटल म्हणजे ज्यामध्ये चहा उकळतात त्याची जी चोच असते त्याच्यामधून स्टेम का बरं बाहेर पडतं. स्टेम म्हणजे वाफ, त्या चहाची जी वाफ आहे ती त्या केटलीच्या चोचमधून का बरं बाहेर पडते. अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय, आणि आकाशातून पाऊस का बरं पडतो, हे सुद्धा त्याला माहिती करून घ्यायचं आहे. ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शुड बर्न अँड नॉट अ बीट ऑफ स्टोन. कोल म्हणजे कोळसा. आता ह्या मुलाला प्रश्न पडतो की कोळसा का बरं जळतो. अँड नॉट अ बीट ऑफ स्टोन, आणि स्टोन म्हणजे दगड का बरं जळत नाही. मुलाला प्रश्न पडला आणि त्याला माहिती करून घ्यायचं आहे की कोळसा का बरं जळतो आणि दगड का बरं जळत नाही. हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोर अँड मॅरो इन द बोन. ॲपलच्या कोर, ॲपल म्हणजे सफरचंदच्या आत सीड्स म्हणजे बिया कोणी टाकल्या, सफरचंदच्या आत बिया कोणी नेऊन टाकल्या. अँड मॅरो इन द बोन, आणि बोनमध्ये मॅरो कुठून आला, हे सुद्धा त्याला माहिती करून घ्यायचं आहे. मॅरो म्हणजे एक प्रकारचा फॅटी सबस्टन्स, एक चिकट द्रव असतो जो आपल्या बोन्सच्या आतमध्ये असतो, त्याला बोन मॅरोसुद्धा म्हणतात. ही वॉन्ट्स टू नो व्हाय आईस शुड मेल्ट, व्हाय स्पायडर्स इट्स द फ्लाईज. त्या मुलाला माहिती करून घ्यायचं आहे की बर्फ का वितळतो. आईस शुड मेल्ट, बर्फ का वितळतो. अँड स्पायडर इट्स द फ्लाईज, आणि स्पायडर्स फ्लाईज म्हणजे माशा का बरं खातात. व्हाय बीज शुड स्टिंग अँड व्हाय द यीस्ट शुड मेक द डव टू राईस. आणि त्याला हे सुद्धा माहिती करून घ्यायचं आहे की व्हाय बीज शुड स्टिंग म्हणजे मधमाशा का चावतात. अँड व्हाय द यीस्ट शुड मेक द डव राईस, आणि डव म्हणजे कणकेचा गोळा, त्याच्यामध्ये आपण जर यीस्ट टाकलं तर तो का बरं फुगतो. सम ऑफ हिज व्हायज आर नॉट टू हार्ड टू आन्सर इफ युल ट्राय. या मुलाच्या प्रश्नांची उत्तरं देणं एवढं कठीण नाही जर तुम्ही प्रयत्न केला तर. बट अदर नो वन एव्हर येट हॅज फाउंड द रिझन वाय. पण काही प्रश्न असे आहेत की त्याचे रिझन किंवा त्याच्या मागचं कारण अजूनही कोणाला सापडलेलं नाही. अशी ही अतिशय गमतीदार पोयम कोणी लिहिलेली आहेत हे आपल्याला माहिती नाही. पोयमची राईम स्कीम ABCB अशी आहे. आय होप दिस व्हिडिओ इज युजफुल फॉर यू ऑल. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. Goodbye. And if you like my video, please subscribe to my YouTube channel. Bye.